नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर्फे घेण्यात येणाऱ्या काउन्सिलिंग सेशन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी V92 BSc या प्रोग्रामच्या कोर्स कोड S37131 या कोर्स मधील युनिट 3 वर लेक्चर घेणार आहे. लेक्चरचे टॉपिकचं नाव आहे फिजिकल इफेक्ट्स अँड इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. After successful completion of this lecture, you will able to study the concept inductive effect, electromagnetic effect, mesomeric effect, and hyperconjugation effect. त्यातला first topic आहे electronic displacement. So the name itself says it means electron is shifting from one atom to the other atom. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट म्हणजे याच्या नावातच याचा अर्थ आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनची मूवमेंट फ्रॉम वन ॲटम टू अदर. आणि यात हे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट ही दोन टाइपने होते. एक आहे परमनंट डिस्प्लेसमेंट आणि सेकंड आहे टेम्पररी डिस्प्लेसमेंट. त्यातली फर्स्ट आहे परमनंट डिस्प्लेसमेंट. त्याचे एक्झाम्पल आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट. आपण सपोज हा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कन्सिडर केला. ही कार्बनची चेन आहे आणि त्याला समथिंग एखादा ग्रुप ज्याला आपण ए हा कन्सिडर केला, हा ग्रुप अटॅच आहे आणि बाय द इन्फ्लुएन्स ऑफ दिस ग्रुप ए इलेक्ट्रॉन्स आर बीइंग डिस्प्लेस्ड फ्रॉम वन कार्बन टू अदर कार्बन and this kind of displacement due to the presence of this group A is and this displacement is known as a permanent displacement. त्याचे एक्झाम्पल इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट. सेकंड आहे टेम्पररी डिस्प्लेसमेंट. इफ द इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इज टेक्स प्लेस ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ एनी अटॅकिंग रिएजंट देन इट इज कॉल्ड ॲज अ टेम्पररी डिस्प्लेसमेंट. आणि याचे एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. हे जे डिस्प्लेसमेंटचे दोन टाईप आहे, परमनंट डिस्प्लेसमेंट आणि टेम्पररी डिस्प्लेसमेंट. यामध्ये पहिल्या टाईप मध्ये आपण बघितलं इलेक्ट्रॉनचे डिस्प्लेसमेंट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक पर्टिक्युलर ग्रुप. इथे आपण ए हा ग्रुप कन्सिडर केला आणि या ग्रुपच्या प्रेझेन्स मध्ये जे इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट झाली तर त्याला आपण परमनंट डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि जर अटॅकिंग रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट झाली तर त्याला आपण टेम्पररी डिस्प्लेसमेंट म्हणतो. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्टचे 4 टाईप आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट आणि हायपरकॉन्जुगेशन इफेक्ट. त्यातला फर्स्ट बघणार आहोत आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट आहे इट इज अ परमनंट इफेक्ट. इट इज ऑपरेटेड ओनली इन सिग्मा बॉन्ड. थर्ड वन इज ओनली सिग्मा इलेक्ट्रॉन्स आर इन्वॉल्व. फोर्थ वन इज इन इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रॉन्स आर पार्शियली displaced. Inductive effect is transmitted along the chain. Next one is as the length of the chain increases, the inductive effect decreases. Next is inductive effect also affect on deciding acidity and basicity of the molecule. Next is there are 2 types of inductive effect. Inductive effect is nothing but the partial shifting or the displacement of electron towards the more electronegative atom of the sigma bond. Inductive effect हा सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये टेक्स प्लेस होतो. इंडक्टिव्ह इफेक्टचे 2 टाइप आहे, मायनस आय इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट. त्यातला फर्स्ट आपण बघूया मायनस आय इफेक्ट. When a chemical species with the tendency to withdraw electrons such as an halogen is introduced to the carbon chain, the charge is released through the chain and this effect is called as a negative inductive effect. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कन्सिडर केला. यामध्ये F हा जो कार्बन चेनला ग्रुप अटॅच आहे हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे
F हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे आणि आपण आधी एक पॉइंट बघितला, इंडक्टिव्ह ऍज अ लेंथ ऑफ चेन इन्क्रीजेस द इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस. जशी जशी कार्बनची चेन इन्क्रीज होत जाते तसं तसा इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होत जातो. इथे फर्स्ट कार्बन याला इंडक्टिव्ह इफेक्ट हा जास्त आहे ऍज कम्पेअर टू द सेकंड कार्बन, आणि सेकंड कार्बनचा हा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे ऍज कम्पेअर टू द थर्ड कार्बन. जशी जशी कार्बनची चेन इन्क्रीज होत जाते तसं तसं इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होत जातो. आता ही एक ऑर्डर आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची. असे अनेक ग्रुप आहेत पण काही कन्सिडर केले इथे. ते मायनस इफेक्ट शो करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे NO2, CN, फ्ल्युरिन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हा नायट्रो ग्रुप हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन सायनाइड ग्रुप, आणि सायनाइड हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन फ्ल्युरिन, देन क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हा एक क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. जसं जसं इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे त्याची कॅपॅसिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. हे चार स्ट्रक्चर आहेत. फर्स्ट आहे FCH2COOH, देन ClCH2COOH, थर्ड आहे BrCH2COOH, and fourth one is NO2CH2COOH. जसं आपण इथे ऑर्डर बघितली इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची, NO2 चा मायनस इफेक्ट हा जास्त आहे, त्यानंतर सायनाइड, नंतर फ्ल्युरिन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. जसं एक्झाम्पल आहे, यामध्ये आता इथे नायट्रो ग्रुप अटॅच आहे, इथे ब्रोमीन आहे, क्लोरीन आहे आणि फ्ल्युरिन आहे. त्यामुळे आपण ही जी ऑर्डर बघितली त्यानुसार पहिले नायट्रो ग्रुप, त्यामुळे फोर्थ स्ट्रक्चर आहे हे मोर स्टेबल आहे, आणि त्यानंतर आपला फ्ल्युरिन या ऑर्डर प्रमाणे, आणि त्यानंतर क्लोरीन आणि नंतर ब्रोमीन. त्यामुळे याची ऑर्डर फोर्थ इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट, त्यानंतर सेकंड आणि त्यानंतर थर्ड. मी हा एक क्वेश्चन विचारते, राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. यामध्ये हे चार कंपाऊंड आहे, तुम्हाला आन्सर द्यायचे. आपण आताच ऑर्डर बघितली आधीच्या क्वेश्चन मध्ये, नायट्रो ग्रुप, त्यानंतर सायनाइड, फ्ल्युरिन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर द्यायचे, तर चॅट बॉक्स मध्ये पोस्ट केलं तरी चालेल. एकाने आन्सर दिले 2243. ऑप्शन दिले मी तुम्हाला दोन, फर्स्ट आणि सेकंड. त्याच्यातून एक तुम्ही कन्फर्म सांगा. तुम्ही आन्सर करेक्ट दिले, पण ऑप्शन ए आहे की ऑप्शन बी आहे त्याचा आन्सर? ए करेक्ट आन्सर. जसं आपण आता बघितली याची ऑर्डर, त्याप्रमाणे तुम्ही जे आन्सर सांगितले ते एकदम बरोबर आहे. नायट्रो ग्रुप हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याचा मायनस हा इफेक्ट जास्त आहे, त्यानंतर सायनाइड, त्यानंतर क्लोरीन आणि त्यानंतर आयोडीन. याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट आहे प्लस इफेक्ट. When a chemical species with the tendency to release or donate electrons, such as an alkyl group, is introduced to the carbon chain, the charge is relayed through the chain, and this effect is called as a positive inductive effect. जसं आपण मायनस इफेक्ट मध्ये बघितलं, या G ऐवजी तिथे F हा ग्रुप अटॅच होता, तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप होता. तसं हा प्लस इफेक्ट मध्ये जी हा आपण एक ग्रुप कन्सिडर केला आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, तो कार्बन चेनला इलेक्ट्रॉन हे डोनेट करतो आहे. त्यानंतर इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याचा ऍसिडिटी आणि बेसिसिटीवर काय परिणाम होतो ते आपण बघूया. जसं जसं इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होतो तसं तसं ऍसिडिटी ही कंपाऊंडची इन्क्रीज होते. इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जे असतात त्याचे काही एक्झाम्पल आहे,
NR3 plus NO2 SO2R CN COOH FCl Br I OR COR OH C6H5 CH डबल बॉन्ड CH2 आणि H हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे जी मायनस आय इफेक्ट शो करतात आणि जसं जसं मायनस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ते ऍसिडिटी इन्क्रीज करतात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लस आय इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे विच इन्क्रीजेस द बेसिसिटी. जसं मायनस आय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हे ऍसिडिटी इन्क्रीज करतात तसंच प्लस आय म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे बेसिसिटी इन्क्रीज करतात. प्लस आय इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचे काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत CH3 थ्राईस कार्बन, CH3 ट्वाईस CH, नंतर CH3 CH2, त्यानंतर CH3, त्यानंतर D आणि नंतर आहे हायड्रोजन. त्यानंतर आपण MCQ बघूया. तर याचं राईट द करेक्ट ऍसिडिक ऑर्डर. जसं आपण मायनस आय इफेक्ट बघितला म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप बघितले. ऍज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस द ऍसिडिटी इन्क्रीजेस. जसं मायनस आय म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज झाले ऍसिडिटी इन्क्रीज होते. तसंच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज झाले तर आपण बेसिसिटी इन्क्रीज होते. तसं त्यावर आधारित हे दोन एक्झाम्पल आहे. राईट द करेक्ट ऍसिडिक ऑर्डर. त्यामध्ये फर्स्ट आहे CH3 COOH, सेकंड आहे CH2Cl COH, थर्ड आहे CHCl2 COOH आणि फोर्थ वन इज CCl3 COOH. जसं Cl हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे जे मायनस आय इफेक्ट शो करतात आणि जसे जसे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होते तसे तसे त्या कंपाऊंडचं ऍसिडिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं. याची करेक्ट ऍसिडिक ऑर्डर आहे. इथे 3 Cl ग्रुप अटॅच आहे. त्यानंतर C हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये 2 Cl ग्रुप अटॅच आहे. B मध्ये 1 Cl आहे आणि फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये CH3 हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि हे Cl हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि जसं जसं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होतं मायनस आय इफेक्ट शो होतो आणि त्या कंपाऊंडची ऍसिडिटी इन्क्रीज होते. तर याची करेक्ट ऑर्डर आहे D, त्यानंतर C, नंतर B आणि A. D मध्ये 3 क्लोरीन आहे म्हणजे यामध्ये जास्त मायनस आय इफेक्ट आहे त्यामुळे हे मोर ऍसिडिक आहे ऍज कम्पेअर टू C आणि C हे मोर ऍसिडिक आहे ऍज कम्पेअर टू B आणि लास्टला आहे A. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे राईट करेक्ट बेसिक ऑर्डर. जसं आपण वरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं जसे जसे मायनस आय ग्रुप इन्क्रीज होता म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होता तसे जसे ऍसिडिटी इन्क्रीज होते. तसंच सेकंड बेसिक ऑर्डर मध्ये प्लस आय ग्रुप इन्क्रीज झाले की बेसिसिटी इन्क्रीज होते. हे फर्स्ट जे कंपाऊंड आहे त्यामध्ये 3 CH2 ग्रुप आहे CH ला अटॅच आहे त्यानंतर COH. B मध्ये 1 CH3 COOH ला अटॅच आहे आणि थर्ड कंपाऊंड मध्ये Cl CH2 COOH. Cl हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. CH3 हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. तर जसे जसे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज होतात तर बेसिक ऑर्डर ही इन्क्रीज होते. इथे 2 CH3 हे 2 ग्रुप CH ला अटॅच आहे त्यामुळे याची बेसिक ऑर्डर जास्त आहे ऍज कम्पेअर टू B आणि त्यानंतर Cl. The next effect is electromeric effect. This effect is shown by compound containing multiple bond. When a reagent is attacked on double bond or triple bond, a pair of bonding electrons involved in pi bond is completely transferred from one atom to another. And this effect will remain as long as the attacking reagent is present. If the reagent is removed, the polarized molecule will come back to the original state. This is a temporary effect. Electromeric effect हा temporary effect आहे. It takes place only in presence of attacking reagent. It occur in compound having मल्टिपल बॉन्ड. आपण इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट जे आधी बघितलं त्यामध्ये आपण बघितलं परमनंट डिस्प्लेसमेंट आणि टेम्पररी डिस्प्लेसमेंट. तसं टेम्पररी डिस्प्लेसमेंट मध्ये इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस होते इन प्रेझेन्स ऑफ अटॅकिंग रिएजंट
इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट ह्या टेम्पररी डिस्प्लेसमेंटचे एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये आपण अटॅकिंग रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये इथे इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होते आणि आपल्याला दोन आयन्स हे फॉर्म होता ए प्लस आणि बी मायनस. आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हे पाय बॉन्ड मध्ये फॉर्म होतो. आपण इथे हा एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आहे ए बी having a double bond between them. When a reagent is added, one of the shared pair of electron is completely transferred to the one of the atom, that is B. हा जो पाय बॉन्ड आहे त्यामधला एक बॉन्ड हा इथला इलेक्ट्रॉन इन प्रेझेन्स ऑफ अटॅकिंग रिएजंट ह्या इलेक्ट्रॉन ही पेअर शेअर्ड होते आणि कम्प्लिटली ट्रान्सफर टू बी कडे ट्रान्सफर होते. त्यामुळे आपल्याला हे दोन आयन फॉर्म होता, एक ए प्लस आणि बी मायनस. आणि दस A become हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि B हा निगेटिव्हली चार्ज. As attacking reagent is removed, then the charged molecule is come back to the original position. जेव्हा आपण रिएजंट हा विड्रॉ करून घेतो तेव्हा हे जे चार स्पीसीज आहे हे परत त्यांच्या ओरिजिनल स्टेट मध्ये येतात, म्हणजे ए डबल बॉन्ड बी च्या फॉर्म मध्ये. म्हणून याला टेम्पररी इफेक्ट असं म्हणतात. जे हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ओनली अटॅकिंग रिएजंट. आणि जेव्हा आपण अटॅकिंग रिएजंट हा रिमूव्ह करतो हे मॉलिक्यूल अगेन कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. कंपॅरिझन केलेली आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये. त्यामधले फर्स्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इट इन्व्हॉल्व्स द परमनंट डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन द मॉलिक्यूल. तसं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये इट इन्व्हॉल्व द टेम्पररी डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर towards the more electronegative atom in the molecule. जसं आपण आता बघितलं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा टेम्पररी डिस्प्लेसमेंटचा एक्झाम्पल आहे. अटॅकिंग रिएजंट जेव्हा आपण विड्रॉ करून घेतो तेव्हा मॉलिक्यूल परत त्याच्या ओरिजिनल स्टेटला येतात, म्हणून याला टेम्पररी डिस्प्लेसमेंट म्हणतात. नेक्स्ट पॉइंट इज द प्रेझेन्स ऑफ आउटसाइड अटॅकिंग रिएजंट इज नॉट नीडेड इंडक्टिव्ह इफेक्ट. and in electromagnetic effect the presence of outside attacking reagent is essential. Third one is there is a partial separation of charge, and in electromagnetic effect there is a complete separation of charges. Then fourth one is no ions are formed in inductive effect, and in electromagnetic effect ions are formed. Next is the presence of multiple bond is not essential, and in electromagnetic effect the presence of multiple bond is essential. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट हे सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये होता आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये टेक्स प्लेस होतो. नेक्स्ट इज मेसोमेरिक इफेक्ट. मेसोमेरिक इफेक्टलाच आपण रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट, शिफ्टिंग or movement of pi electron or lone pair of electron within the compound. It occurs in conjugated system. Third one is it involves the delocalization of pi electrons. The greater number of resonating structures, greater will be the stability. There are two types of resonance effect, minus R effect and plus R effect. Resonance effect म्हणजे displacement of pi electron किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विथ इन द कंपाऊंड. हे बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. इथे हे जे तीन पाय बॉन्ड आहेत या पाय बॉन्डचं डिस्प्लेसमेंट इथे म्हणजे तिघांचं डिलोकलायझेशन झालेलं आहे आणि आपल्याला हे स्ट्रक्चर फॉर्म झाले. यालाच आपण रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन असं म्हणतो. फक्त यामध्ये पाय बॉन्डची पोझिशन चेंज झालेली आहे. या स्ट्रक्चरला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि हे जे आहे हे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आहे बेन्झीनचं. हे मोर स्टेबल स्ट्रक्चर आहे आणि जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर एखाद्या कंपाऊंडचे फॉर्म होतात तेवढे ते कंपाऊंड मोर स्टेबल होते. रेझोनन्सचं फर्स्ट आहे ते प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट म्हणजे जसं आपण इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये बघितलं की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल तर मायनस आर इफेक्ट शो होतो आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर प्लस आर इफेक्ट फॉर्म होतो.
तसंच रेझोनन्स इफेक्ट मध्ये पण आहे. इफ द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज अटॅच्ड टू द कंजुगेटेड सिस्टम देन द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सिस्टम टू ग्रुप टेक्स प्लेस. त्याला आपण मायनस आर इफेक्ट म्हणतो. आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इज अटॅच्ड टू द कंजुगेटेड सिस्टम देन द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स from group to system takes place and this effect is known as a plus R effect. यामधला आपण पहिली प्लस आर इफेक्ट बघणार आहे. आता प्लस आर इफेक्ट मध्ये हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, कंजुगेटेड सिस्टमला अटॅच आहे आणि यामध्ये मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ग्रुप टू सिस्टम. ही बेन्झीन आहे, आपण याला सिस्टम कन्सिडर केली आणि हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. जेव्हा यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा कंजुगेटेड सिस्टमला अटॅच असतो तेव्हा मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्रुप टू सिस्टम टेक्स प्लेस आणि याच इफेक्टला आपण प्लस आर इफेक्ट असं म्हणतो. याचे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचे काही एक्झाम्पल आहे OH ग्रुप, SH ग्रुप, OR and SR ग्रुप. Then next is minus R effect. जसं प्लस आर इफेक्ट मध्ये आपण बघितलं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कंजुगेटेड सिस्टमला अटॅच होतो आणि त्यामुळे मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्रुप टू सिस्टम टेक्स प्लेस होतं. तसंच मायनस आर इफेक्ट मध्ये in presence of electron withdrawing group the migration of electron from system to group takes place. जसं प्लस आर इफेक्ट मध्ये ग्रुप कडून सिस्टम कडे इलेक्ट्रॉन मायग्रेट होत होते तसं मायनस आर इफेक्ट मध्ये सिस्टम कडून ग्रुप कडे इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन हे टेक्स प्लेस होतं आणि याच इफेक्टला आपण मायनस आर इफेक्ट म्हणतो. हे त्याचे एक्झाम्पल आहे मायनस आर इफेक्टचे. मायनस आर इफेक्टचे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचे NO2 C डबल बॉन्ड O COH आणि सायनाइड. हे नायट्रोबेन्झीनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. त्यानंतर डिफरन्स बघूया रेझोनन्स इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये. रेझोनन्स इफेक्ट इज occur in a conjugated system and inductive effect occurs in a saturated compound. Resonance effect, it involves the transfer of pi electrons, and in inductive effect, it involves the displacement of sigma electrons. Third one is, it involves the delocalization of electron, and in inductive effect, it does not involve the delocalization of electrons. Then fourth effect is hyperconjugation effect. It is a special type of resonance which involves the overlapping of sigma orbital with pi orbital. Carbon atom of the alkyl group attached to the double bond must contain at least one hydrogen atom in a hyperconjugation. Hyperconjugation effect मध्ये डबल बॉन्ड म्हणजे हा जो फंक्शनल ग्रुप आहे ह्या डबल बॉन्ड याच्या शेजार अल्फा कार्बन ला एक हायड्रोजन मस्ट आहे. ही त्याची कंडिशन आहे की अल्फा कार्बनला एक हायड्रोजन हा प्रेझेंट पाहिजे तेव्हाच हायपर कंजुगेशन इफेक्ट हा टेक्स प्लेस होतो. हायपर कंजुगेशन इफेक्टचे दोन टाइप आहे. त्यातला फर्स्ट वन म्हणजे सॅक्राफॅसियल हायपर कंजुगेशन आणि दुसरा आहे isovalent hyperconjugation. The first one is sacrificial hyperconjugation. The essential condition is alkyl group should be attached to the double or triple bond. जसं आपण बघितलं की अल्फा कार्बनला एक हायड्रोजन मस्ट आहे, तो डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच्या अल्फा कार्बनला हा हायड्रोजन हा मस्ट आहे, ही त्याची कंडिशन आहे. त्यानंतर नेक्स्ट इज कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द डबल बॉन्ड मस्ट कंटेन ॲटलीस्ट वन हायड्रोजन ॲटम इन हायपर कंजुगेशन आणि इट इन्व्हॉल्व अ सॉर्ट ऑफ सॅक्रिफाइस ऑफ द बॉन्ड अँड हिज द नेम सॅक्रिफॅसियल हायपर कंजुगेशन. सॅक्रिफॅसियल हायपर कंजुगेशन याच्या नावातच याचा अर्थ आहे. सॅक्रिफॅसियल म्हणजे त्याने एक बॉन्ड हा सॅक्रिफाइस केलेला आहे, त्यामुळे याला सॅक्रिफिशियल हायपर कंजुगेशन म्हणतो. या कंपाऊंड मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 9 बॉन्ड हे इन्व्हॉल्व आहे आणि ज्यावेळेस याचं रेजोनन्स स्ट्रक्चर आपण इकडे काढलं तर याच्यामध्ये
1 2 3 4 5 6 7 8 एक बॉन्ड हा सॅक्रिफाईस झालेला आहे, त्यामुळे याला सॅक्रिफिशियल हायपर कंजुगेशन असं म्हणतो. द नेक्स्ट इज आयसोव्हॅलंट हायपर कंजुगेशन. आणि this kind of hyperconjugation involves no sacrifice of bond. This type of conjugation is observed in a कार्बोकॅटायन. आयसोव्हॅलंट हायपरकंजुगेशन हे कार्बोकॅटायन मध्ये ऑब्झर्व होतं आणि या टाइपच्या हायपरकंजुगेशन मध्ये नो सॅक्रिफाइस ऑफ बॉन्ड. इथे तुम्ही बघू शकता 1 2 3 4 इथे 6 बॉन्ड पार्टिसिपेट करतात. तर यामध्ये बॉन्ड 6च आहे, याच्यामध्ये नो सॅक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस झालेला आहे, त्यामुळे याला आयसोव्हॅलंट हायपरकंजुगेशन असं म्हणतात. एक क्वेश्चन आहे अजून, विच काइंड ऑफ हायपरकंजुगेशन इन्व्हॉल्व्स नो सॅक्रिफाइस ऑफ बॉन्ड्स. याचा आन्सर द्यायचे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. विच काइंड ऑफ हायपरकंजुगेशन इन्व्हॉल्व्स नो सॅक्रिफाइस ऑफ बॉन्ड. ए आहे सॅक्रिफिशियल, बी आयसोव्हॅलंट, सी कोव्हॅलंट आणि फोर्थ आहे कोऑर्डिनेट कोव्हॅलंट. जसे आपण हायपरकंजुगेशनचे 2 टाइप बघितले. काय सॅक्रिफिशियल हायपरकंजुगेशन, त्याच्यामध्ये एक बॉन्ड हा सॅक्रिफाइस होतो आणि दुसरं बघितलं आयसोव्हॅलंट हायपरकंजुगेशन. या हायपरकंजुगेशन मध्ये नो सॅक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस होता आणि हे अँड दिस टाइप ऑफ कंजुगेशन आपल्याला कार्बोकॅटायन मध्ये ऑब्झर्व होतं. हा एक क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर पोस्ट. Which kind of hyperconjugation in which no sacrifice of bond takes place. याचा आन्सर द्यायचे. काहींनी ए दिलेला आहे. आपण आत्ताच बघितलं सॅक्रिफिशियल हायपरकंजुगेशन मध्ये एक बॉन्डचा सॅक्रिफाइस होते, म्हणजे एक बॉन्ड कमी होतोय. तसं आयसोव्हॅलंट मध्ये नो सॅक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस होतं. याचा आन्सर बी आहे. यामध्ये आयसोव्हॅलंट हायपरकंजुगेशन इन विच नो सॅक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस. आपण पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट बघूया. आपण 4 टाइपचे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट बघितले. फर्स्ट वन इज इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड इज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, थर्ड वन इज मेसोमेरिक इफेक्ट आणि फोर्थ वन इज हायपरकंजुगेशन इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट इफेक्ट आहे. इट इज ऑपरेटेड ओनली इन सिग्मा बॉन्ड. Third one is only sigma electrons are involved. Next is in inductive effect, electrons are partially displaced. Next is inductive effect is transmitted along the chain. Next is as length of chain increases, the inductive effect decreases. Inductive effect also affect on deciding acidity and basicity of the molecule. आणि 2 टाइपचे आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघितले, मायनसचा इंडक्टिव्ह इफेक्ट आणि प्लसचा इंडक्टिव्ह इफेक्ट. तर मायनसचा इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण बघितला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे कार्बन चेनला अटॅच असतात आणि ते इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात कार्बन चेन कडून आणि त्यामुळे जो इफेक्ट फॉर्म होतो त्याला आपण मायनसचा इंडक्टिव्ह इफेक्ट होतो. आणि जसे जसे कार्बनची चेन इन्क्रीज होते तसं तसा इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होतो. आता इथे आपण एफ हा ग्रुप कन्सिडर केला आहे की जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय हा कार्बन कडून आणि जसे जसे कार्बन चेन ही इन्क्रीज होते तसा तसा इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होत जातो. म्हणजे हा जो फर्स्ट कार्बन आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन थर्ड. तसे आपण ऑर्डर बघितली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची. NO2 group is more electronegative than cyanide and cyanide is more electronegative than fluorine, then next chlorine, bromine आणि iodine. आपण त्याचं एक एक्झाम्पल बघितलं. राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. जसे जसे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे इन्क्रीज होतात तसे तसे कंपाऊंडची स्टॅबिलिटी ही
इन्क्रीज होते. मध्ये फर्स्ट होतं FCH2COH, सेकंड इज ClCH2COH, थर्ड वन इज BrCH2COH आणि फोर्थ वन इज NO2CH2COH. यामध्ये नायट्रो ग्रुप हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऍज कम्पेअर टू फ्लोरीन. त्यानंतर येतं क्लोरीन आणि नंतर आहे ब्रोमीन. मग याची करेक्ट ऑर्डर आहे 4, त्यानंतर फर्स्ट, नंतर सेकंड, नंतर थर्ड स्ट्रक्चर. नंतर दुसरा अजून एक एक्झाम्पल बघितलं आपण. यामध्ये जसे आपण ऑर्डर बघितली इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची, तसेच NO2 हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यानंतर सायनाइड, त्यानंतर क्लोरीन आणि नंतर आयोडीन. याचं करेक्ट आन्सर ए आहे. त्यानंतर आपण प्लस आय इफेक्ट बघितला. जसं आपण मायनस आय इफेक्ट मध्ये बघितला की कार्बन चेनला जो ग्रुप असतो तो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो, तसं प्लस आय इफेक्ट मध्ये जी हा आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कन्सिडर केला आणि हा कार्बन चेनला इलेक्ट्रॉन डोनेट करतोय आणि त्यामुळे जो इफेक्ट फॉर्म होतो त्याला आपण प्लस आय इफेक्ट म्हणतो. आणि जसे जसे मायनस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होतात तसे तसे कंपाऊंडची ऍसिडिटी इन्क्रीज होते. सिमिलरली जसे जसे प्लस आय इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज होता तसेच कंपाऊंडची बेसिसिटी ही इन्क्रीज होते. आपण हे एक्झाम्पल क्वेश्चन बघितला होता, राईट करेक्ट ऍसिडिक ऑर्डर. हे फर्स्ट आहे CH3COH, सेकंड कंपाउंड इज CH2ClCOH, थर्ड कंपाउंड इज ClCl2COH आणि फोर्थ वन इज CCl3COH. हा Cl हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. याच्यामध्ये तीन Cl3 ग्रुप अटॅच आहे. C कंपाउंड मध्ये 2 Cl ग्रुप अटॅच आहे, B मध्ये 1 आहे आणि ए कंपाउंड मध्ये CH3 म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट आहे. जसे जसे इलेक्ट्रॉन विथड्रॉ